कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। राज्यात 31,64,000 शेतकऱ्यांना 2,215 कोटींची मदत मंजूर। पीक नुकसानीमुळे मदत आणि पुनर्वसन विभागाकडून शासन निर्णय जाहीर। मराठवाड्यात पावसाचा कहर। धाराशिव, बीड, जालन्यासह बहुतांश भागात पूरस्थिती। गेल्या 24 तासात 5 जणांचा मृत्यू तर 72 जनावरे दगावली। बचाव कार्यासाठी लष्कराची मदत। 15 जिल्ह्यात 10,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित। नुकसानीच्या पंचनाम्याचं काम युद्धपातळीवर सुरू करा। दत्तात्रय भरणे यांची माहिती। तर राज्याला अतिवृष्टीचा फटका बसलाय। अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाणार। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। भरणेंची माहिती। आपण दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी पाहिली नाही। दुष्काळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे, शरद पवारांचं वक्तव्य। तर राज्याने अतिशय वेगाने पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई देणं गरजेचं, पवारांची माहिती। राज्यातील अतिवृष्टीमुळे अजित पवारांनी खडकवासलातील जनसंवाद कार्यक्रम पुढे ढकलला। लवकरच पूरग्रस्त भागांना भेट देणार अजित पवारांची ट्विट करत माहिती। तात्काळ पंचनाम्यास सुरुवात करण्याचे निर्देश। उद्धव ठाकरे 2 दिवसात धाराशिवचा दौरा करणार। ठाकरे धाराशिवमधील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार। पूरग्रस्त नागरिकांची मदत करा, ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना। नाशिकमधील शेतकऱ्यांसोबत मंत्री छगन भुजबळ यांनी व्हिडिओ कॉलवरून साधला संवाद। पावसामुळे झालेल्या नुकसानीची शेतकऱ्यांनी माहिती दिली। सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, भुजबळांचं आश्वासन। मे महिन्यापासून आम्ही ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफीची मागणी करतोय। तर मराठवाड्यातील पूर परिस्थितीवरती सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। सरकारने वर्षभरापूर्वी दिलेली अनेक आश्वासनं पूर्ण न केल्याचाही सुळेंचा आरोप। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून बीडमधील नांदूर गावात नुकसानग्रस्त भागाची पाहणी। अडकलेल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे। एनडीआरएफच्या टीमसही पाचारण करण्यात आल्याची गिरीश महाजनांची माहिती। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50,000 रुपये मदतीची घोषणा करा। रोहित पवार यांची ट्विट करत राज्य सरकारकडे मागणी। धाराशिवमध्ये नद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। प्रताप सरनाईक मदतीचं साहित्य घेऊन उद्या धाराशिवमध्ये जाणार, तर मदत घेऊन जाणार म्हणजे नक्की काय करणार? ओमराजे निंबाळकरांच्या मदतीचा दाखला घेत राऊतांची सरनाईकांवर टीका। बीडमध्ये भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांनी खचून जाऊ नका, पंचनामे करत सरसकट मदत मिळेल, धस यांचं शेतकऱ्यांना आश्वासन। अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सोयाबीन कपाशीला फटका। अमरावतीत सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा, काँग्रेस खासदार बळवंत वानखेडेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरच्या पैठणचे आमदार विलास भुमरेंकडून अतिवृष्टी भागाची पाहणी। पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या भागात मुसळधार पाऊस। नागपूर विभागातील 6 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे 42,600 हेक्टर पिकांचं नुकसान झाल्याची माहिती। तर प्रशासनानं 37,70,00,000 रुपये नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवले। सर्व विभागातील सर्व जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद। बीडच्या मातेरी गावात पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत। तलाव फुटल्याने शेती पिकांचं मोठं नुकसान। स्मशानभूमीकडे जाणारा रस्ताही वाहून गेला, रस्ता दुरुस्तीची मागणी। भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे चंद्रभागा नदीला महापूर। नदीपात्रातील पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मंदिरांना देखील पाण्याचा वेढा। नदीवर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूलही पाण्याखाली। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। जालन्यात पावसाचा हाहाकार। कपाशी, सोयाबीनसह शेतकऱ्यांची इतर पिकं पूर्णतः पाण्याखाली। शेतशिवारांना तळ्याचं स्वरूप। जालन्याच्या वाकुळणी, माहेर, भायगाव आणि देश गव्हाण परिसरात मुसळधार पाऊस। शेताला तळ्याचं स्वरूप। मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसानंतर अनेक पिकांचं मोठं नुकसान। सोलापूरच्या मोहोळ तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे मोहोळच्या शिरापूरमध्ये शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरलं असून शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली। शेतकरी हवालदिल। धाराशिवच्या परांडामध्ये चिंचपूर बुद्रुक गावात पूरसदृश्य परिस्थिती। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं परिसरातील लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर। बीडच्या माजलगावमध्ये पुरात अडकलेल्या गर्भवतीला सुखरूप बाहेर काढलं। गोदावरी, सिंदफणा आणि मांजरा नद्यांना पूर।
बुलढाण्याच्या चिखलीमध्ये ठाकरेंची शिवसेना आक्रमक. नवरात्रीमध्ये उघड्यावरती मांस विक्री बंद करण्याची मागणी. दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलनं आंदोलन करण्याचा इशारा. बुलढाण्यात पैनगंगा नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान. येळगाव धरणाचे स्वयंचलित गेट उघडल्यानं पैनगंगा नदीकाठच्या गावांचं नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. हिंगोलीत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी. वसमत तालुक्यातील खापरखेडा शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस, त्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. लातूरमध्ये नागझरी नदीला पूर, तर बोरगाव, भादा, भेटा या गावांकडे जाणारी वाहतूक ठप्प. बोरगाव नकुलेश्वर जवळील पूल पाण्याखाली. सोलापुरातील सीना नदीत 2 लाख क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग. माढा, मोहोळ आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली. शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. धाराशिवमध्ये रुधना नदी, चांदणी नदी आणि बाणगंगा नदीला पुरामुळे परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. दुधना नदीच्या काठावरील सर्व शेती खरडून गेली. सोलापूरच्या माढ्यातील सीना नदीकाठच्या 8 ते 10 गावात पाणी शिरलं. पाणी शेतात शिरल्यानं मोठं नुकसान. गावांना जोडणारे रस्ते पाण्याखाली गेल्यानं उंदरगाव वगळता इतर कोणत्याही गावात जाणं कठीण. धाराशिवच्या भूम तालुक्यातील बेदरवाडीत पुरामुळे शेतकऱ्यांना पशुधन गमावलं. 2 गायींचा पाण्यात बुडून मृत्यू, तर 1 गाय वाहून गेली. परभणीत सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा. मनसेची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी. ओला दुष्काळ जाहीर न केल्यास रस्त्यावरची लढाई लढण्याचा मनसेचा इशारा. अमरावतीत सतत होणाऱ्या पावसामुळे संत्रा पिकाचं मोठं नुकसान. संत्रा उत्पादक चिंतेत. तातडीने नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी. मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील वसमतच्या चोंडी भैरोबामधील गावातील नदीवरील पूल तुटल्यानं विद्यार्थ्यांचा शाळेशी संपर्क तुटला. त्यामुळे शाळा गावच्या मंदिरामध्ये भरवण्यात आली आहे. लातूरच्या निलंगा तालुक्यातील केळगावमध्ये मुसळधार पावसामुळे गावाला नदीचं स्वरूप. केळगाव जळवच्या वडगावमध्ये गावकऱ्यांनी साखळी करून ओढा पार करत गाव गाठलं. सोलापूरच्या सीना नदीकाठच्या पूरपरिस्थितीमुळे शेतकऱ्यांचं मूग, उडीद पिकांचं मोठं नुकसान. कोळेगाव धरणातून पाणी सोडलं जात असल्यानं पंचनामे करण्यासही अडचण. नंदुरबारच्या नवापूर शहरातून वाहणारी रंगवली नदीच्या पाणी पातळीत वाढ. रंगवली धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नाशिकमधील सटाण्यातील हरणबारी धरण दुसऱ्यांदा ओव्हरफ्लो. मोसम नदी पात्रात विसर्ग सुरू. मोसम, काटवण आणि करंजाडी खोऱ्याला मोठा दिलासा. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू. सोमेश्वर धबधबा पुन्हा एकदा प्रवाही. तर गोदा घाट परिसरातील रहिवाशांना देखील सतर्कतेचा इशारा. नाशिकच्या मालेगावमध्ये गिरणा धरणाचे 5 दरवाजे उघडले. धरणातून 14,830 क्युसेकनं गिरणा नदी पात्रात विसर्ग. प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून